त्याची वाढण्यास आपल्याला मदत होते. कारण शिक्षकांकडे केल्यानंतर ते गट सामुदायिक, त्या गटाने सामुदायिक विचार करायचा किंवा पेयर करणारे आचरण नियम घातलेले म्हणून पेड शूज घालायचं आनंददायी माझ्या अंगात कचरा का टाकलास? माझ्या अंगात कचरा इकडे लावलास. रोजच कचरा माझ्या अंगात येतो तुमचा. नाही तर रोज कचरा माझ्या अंगात असतो. मी कंटाळले सांगून सांगून रोज रोज कचरा करायचे का मी? आमची रोज सांगणार पण नाही. काय झालं? हा बघा, रोज काय अंगणामध्ये लोटताय. या आमच्या अंगणामध्ये रोज पाणी टाकताय. पाणी सांगणार. मी काय करेन? तुम्हाला काय करायचं? मी पण माझी काय मर्जी, मला करेन? नाही करायचं. मला नाही करायचं. कोणाच्या डब्यावर आहे? तुम्ही मग काय करता? झाडता आणि कचऱ्याचा ढीग समोरच्यांच्या अंगणात माझ्या मागे करायचंय. हो 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 खूप छान खूप छान. मॅडम, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅडम. ही कृती योग्य आहे का अयोग्य आहे? हा, मूर्ख 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 मग कुठेतरी रागावून किंवा दहा उर्वशा काढायला लागतील, दोन छड्या मारतील आणि लगेच आपल्याला बसून घेतील. पण आपल्या वर्गामध्ये किमान उभं जरी केलं तर आपल्याला अपमान वाटला पाहिजे. त्या माझ्याकडून काय चुकलं आणि दुसऱ्या अतिउत्साही विद्यार्थी. एक सेकंड मॅडम. माझ्या वर्गात एक विद्यार्थी नाही शिकला म्हणजे त्याचं अवघड कुंभ तयार आहे. ते विद्यार्थीचं ते आयुष्याला
एक कलाटणी देऊन जाते. सुरू करत आहोत. यामध्ये संपूर्ण वर्ग चर्चा कशी करावी, मूल्यवर्धनामध्ये संपूर्ण वर्ग चर्चा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा एखादी आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान देण्यात किती सुंदर साडी आहे तारेच्या वाढदिवसाला त्यांनी डॉक्टर साहेबांना ना खूप आवड आहे साड्यांची आणि माझा वाढदिवस म्हटलं की त्यांच्यासाठी छान, व्हेरी गुड. चला टाळी वाजवा म्हटलं सगळ्यांनी. छान छान, बरं हां तुम्ही काय केलं? हां छान छान छान. हां व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास शाबास शाबास. हां बघा छान बेटा, हां छान व्हेरी गुड. चला तिच्याकडे पण टाळ्या वाजवा सगळ्यांनी. तर बघा आतापर्यंत काय करायची, आईला सांगायची, आईला आपला अनुभव मुलं करतात यासाठी आपण सुद्धा मोबाईल टाळला पाहिजे. घरामध्ये कमीत कमी असं तरी आपण निर्णय केली पाहिजे की 6 ते 7 म्हणा की 6 ते 8 म्हणा 2 तास कोणी मोबाईल लागणार नाही, कोणी टी व्ही लागणार नाही. प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये मी सुवर्ण कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला 3 दिवस ज्या आरपीने रिसोर्स पर्सन्सनी सुलभकांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या रिसोर्स पर्सन्सना विनंती करते की त्यांनी स्थान ग्रहण करावं. आदरणीय कैलास सुखमुखे सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत या आपल्या 3 दिवसीय प्रशिक्षणाविषयी व्यक्त करावं. प्रकारचं प्रशिक्षण ज्यामध्ये आपल्या शाळेतील नव्हे तर देशाच्या पिढीसाठी सुद्धा भविष्यात उपयोगी पडणारं आणि देश घडणारं प्रशिक्षण आहे असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण आयुष्य जगत असताना मूल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यात जर मूल्ये असतील तर त्याचं जीवन हे एक समर्पक होतं, परिपूर्ण होतं. मूल्यहीन जीवनाचा आपण विचारही करू शकत नाही. आपण जर थोड्या वेळासाठी विचार केला की आपल्या जीवनातील मूल्यांचं शून्य महत्त्व आहे तर आपल्याला भयानक दृश्य डोळ्यासमोर दिसतं आणि काही प्रमाणात समाजाच्या काही घटकामध्ये अशा प्रकारे जे चालू आहे तर ते सुद्धा आपल्याला या मूल्यांच्या आधारे कुठंतरी थांबवता येईल. आदरणीय शेळके मॅडम 3 दिवसाच्या प्रशिक्षणाचे आपलं मनोगत व्यक्त करते. प्रशिक्षण म्हटलं की मला खरं तर खूप कंटाळा येतो. यायचं म्हटलं की मला वाटतं नको प्रशिक्षण नको, माझ्या वर्गातून पाहिजे आणि वर्गातच शिकवलं पाहिजे. पण यावेळेस जे प्रशिक्षण आम्हाला मिळालं ते खरंच खूप छान होतं आणि मलाही भाग घेण्याची संधी मिळाली. त्यामुळं आज या प्रशिक्षण खूप छान आणि त्याचा उद्देशही तोच असतो की आपण अपडेटेड राहावं, कालसुसंगत पद्धती ज्या त्या आत्मसात कराव्या. त्यात मूल्यवर्धन हा जो भाग आला त्याविषयीचं 3 दिवसांचं जे काही प्रशिक्षण आहे ते अतिशय काटेकोरपणे वेळेचं बंधन ठेवून नियोजित सर्व मुद्दे कव्हर करून संपन्न झालेले आहे असं मी प्रशिक्षकांच्या वतीने सांगू इच्छिते. आणि असंच आपण भेटत राहू. तिघं आरपीजने आपल्याला जे ज्ञान दिलं त्याकरता त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार आणि सहकारी आपण सगळे उपस्थित राहायला तिथे त्याबद्दल आपले पण आभार. आणि आपलं हे 3 दिवसाचं प्रशिक्षण संपन्न झालेलं आहे असं मी त्यांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद. भेटत